मित्रांनो, कसं वाटेल जर तुम्ही एखादा टॉपिक फक्त एकदाच वाचला आणि तो तुम्हाला कायमचा लक्षात राहिला. आजकाल इंटरनेट आणि यूट्यूबवर अशा खूप गोष्टी आहेत जिथे सांगितलं जातं की मेमरी वाढवण्यासाठी हे करा, ते करा, इतक्या वाजता उठा, अशा पद्धतीने अभ्यास करा. पण खरं काय आहे? जर तुम्ही त्या गोष्टी नीट समजून घेतल्या आणि तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीत बदल केलात तर नक्कीच तुम्हाला गोष्ट खूप लवकर लक्षात राहतील. आता विचार करा, जर तुम्ही एखादा फॉर्म्युला किंवा केमिकल रिॲक्शन एकदाच वाचलीत आणि तो तुमच्या कायमची लक्षात राहिली तर किती भारी होईल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या आपण कधीच विसरत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही कुठेतरी फिरायला गेला आणि तिथे एक सेल्फी काढली. तो क्षण तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतो. किंवा कोणी तुमचं कौतुक केलं, जसं की तुमच्या हेअरस्टाईलचं, तर ती गोष्ट तुम्ही खूप दिवस लक्षात ठेवता. का? कारण त्या गोष्टींमध्ये तुमचा इंटरेस्ट असतो. म्हणून पहिली गोष्ट, अभ्यासात इंटरेस्ट आणणं खूप गरजेचं आहे. आता प्रश्न येतो, इंटरेस्ट कसा आणायचा? एकदम सोपं आहे. ज्या दिवशी तुमच्या आयुष्यात एक ठाम ध्येय ठरवाल, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीत तुमचा इंटरेस्ट आपोआप वाढेल. म्हणून एकदा गोल सेट करा आणि मग जेव्हा अभ्यासाला बसाल तेव्हा तो गोल तुमच्या मनात जिवंत ठेवा. आता दुसरा फॉर्म्युला, जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा फक्त वाचू नका, तर त्याचा सीन तयार करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही इतिहास शिकत असाल तर असं समजा की एक सिनेमा तुमच्यासमोर चालू आहे. आणि जर तुम्ही गणित शिकत असाल तर नवीन फॉर्म्युला जुन्या माहितीसोबत जोडा. जसं सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. जर तुम्हाला माहिती असेल की साइन 45 डिग्री असेल इज इक्वल टू 1√2, तर त्या ज्ञानाशी नवीन फॉर्म्युला जोडून एक चित्र तयार करा. त्यामुळे तुमचा मेंदू ती गोष्ट पटकन आणि कायम लक्षात ठेवतो. तर मित्रांनो, आज आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. पहिली, अभ्यासात इंटरेस्ट कसा आणायचा, आणि दुसरी, व्हिज्युअलायझेशन आणि रिलेशन वापर हे केलात तर तुमची मेमरी नक्कीच सुधारेल. धन्यवाद आणि सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा.